हाय फ्रेंड्स, मी हेमलता मुद्राळे वायचळ तुम्हा सर्वांचे कोकणी पुणेकर चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मसाले भात। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे आपण आधी वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे मिक्सरला लावून घेणार आहोत। 8 लसणीच्या पाकळ्या आहेत। आपल्याला यासाठी बटाटा, शिमला मिरची, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता आणि तेजपत्त्याची पानं आणि एक मिरची हे साहित्य लागणार आहे। आणि आपण आता फोडणीसाठी काय काय घेणार आहोत ते बघूया। तर फोडणीला आपल्याला मोहरी लागणार आहे, जिरं, हळद आणि तिखट। पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण मिक्सरला लावून बारीक त्याची जराशी भरड करून घेणार आहोत। एकदम बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही, अशी भरड करून घेणार आहोत। आता इकडे आपण टोपामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आहेत। मोठे 2 चमचे तेल घालून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपण फोडणी करून घेऊया। तर पहिलं तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं घालूया। मी इथे एकच मिरचीचा वापर केला आहे। तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता। त्याच्यानंतर मी तेजपत्ता घालून घेतला आहे, कढीपत्ता आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये। बघा किती खमंग वास सुटलेला आहे याचा। शेंगदाणे खरपूस झाले की त्यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेणार आहोत। शिमला मिरची जरा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत। ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत। भातामध्ये पाणी जेव्हा उकळतं तेव्हा ह्या भाज्या आरामात शिजतात। आता आपण भरड करून घेतलेलं वाटण त्यामध्ये घालून घेऊया। हे वाटण आपण आता यामध्ये घालून घेऊया। बघा हे वाटण आहे, बघा कसं एकदम बारीक पण नाही आणि पातळही नाही, असं घट्टसर असं भरड त्याची काढून घ्यायची। याचा एक छान सुगंध सुटतो। आता आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया। 2 चमचे हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट किंवा आमच्याकडे काळा मसाला म्हणतात, जो घरगुती असतो, घरगुती काळा मसाला। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गोडा मसाला घालणार आहोत। गोडा मसाला हा अंबारीचा घेतला आहे। अंबारीचा गोडा मसाला आपण 4 चमचे घालून घेणार आहोत। हे छोटे मी 4 चमचे घालते आहे। मोठे 2 चमचेही गोडा मसाला बस होतो। हे आमचे छोटे चमचे असल्यामुळे मी 4 चमचे घातलेला आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एका बाजूला पाणी उकळायला ठेवायचं। बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे। मी इथे 2.5 वाटीचा भात केलेला आहे, तर मी इथे 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। तांदळाच्या दुप्पट पाणी आणि भाज्यांसाठी 1 वाटी असं ह्या अंदाजाने मी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी पण छान उकळतं आहे, तर आपण इथे आता तांदूळ घालून घेऊयात। हे मी 2.5 वाटी तांदूळ घेतले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून आपण नितळायला ठेवायचे आहेत आणि पूर्ण पाणी काढून ते 15 मिनटं ठेवून द्यायचे आहेत। आता आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत। तांदूळ व्यवस्थित परतून झाले की आपण त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत। आपण इथे 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरतून थोडंसं तूप घालायचं आहे। या तुपामुळे भाताला एक छान सुगंध सुटतो। पूर्ण भात जसा काही आपण तुपात केल्यासारखा असा लागतो। बघा भाताच्या
पाण्यावर छान अशी तर्री आलेली आहे आणि आता भातही छान उकळतो आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवर पाणी आटेपर्यंत ठेवून देणार आहोत. आता भातातलं पाणी कमी झालं की आपण गॅस कमी करणार आहोत. गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि भात झाकून ठेवणार आहोत. बघा, आपला भात तयार आहे. 10 मिनटं छोट्या गॅसवर भात आपला छानपैकी तयार झालेला आहे. या भातावर तुपाची धार आणि तोंडी लावायला पापड खूप छान लागतो. तुम्हीही असा भात तयार करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.